नमस्कार. आज 1 एप्रिल हा दिवस आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना करण्यात आली. आज आपण त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. RBI म्हणजे बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये अनेक वसाहती आल्या होत्या. त्यापैकीच एक म्हणजे ब्रिटिश वसाहतीचा जो प्रवास होता तो तराजूपासून तख्त असा होता. हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ब्रिटिशांनी 1926मध्ये हिल्टन अँड कमिशनची स्थापना करण्यात आली. या समितीपुढे सर्वप्रथम भारतीयांसाठी मध्यवर्ती बँक असणं गरजेचे आहे अशी शिफारस या समितीने केली. आता मध्यवर्ती म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर मध्यवर्ती म्हणजे अर्थव्यवस्थेचे नियमन करणारे, देशाचे जे चलन आहे त्यावर नियंत्रण करून अर्थव्यवस्था स्थिर करण्याचे काम अनेक बँकांची एक बँक ही मार्केटमध्ये किती पैसा ओतला पाहिजे हे ठरवते, किती चलनसाठा करावा व किती पत निर्मिती केली पाहिजे हे ठरवते, जेणेकरून सर्वसामान्य लोकांवर त्याचा बोजा वाटणार नाही, त्याचप्रमाणे अचानक महागाई वाढणार नाही. हिल्टन कमिशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील एक सदस्य होते. त्यांनी भारतीय रुपयाची समस्या, त्याचप्रमाणे भारतीय रुपयाची घसरण हे मुद्दे समितीपुढे मांडले होते. बाबासाहेबांच्या DSc या पदवीसाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये लिहिलेले पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ रुपी याच्या आधारे देशाचे चलन छापण्यासाठी RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली. या बँकेचे पहिले गव्हर्नर हे ॲडम स्मिथ हे होते. RBIची जेव्हा प्रथम स्थापना झाली तेव्हा त्याचे केंद्र कलकत्ता येथे होते. नंतर ते मुंबईला हलवण्यात आले. RBIच्या सर्वप्रथम जे गव्हर्नर होते ते म्हणजे चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 3 गव्हर्नर होऊन गेले. त्यामध्ये एक KG आंबेगावकर, दुसरे BN अडालकर आणि महिला गव्हर्नर डेप्युटी KJ उदेशी या होत्या. सध्या बँकेचे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा हे आहेत. आजची माहिती कशी वाटली? आणि ही माहिती एप्रिल फूल करणारी नाही बरं का. धन्यवाद.